वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 विषय मराठी पेपर 1 आणि पेपर 2 साठी पुन्हा काही आपण इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ क्रमांक 12 आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यापूर्वी ऑलरेडी 11 व्हिडिओ आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकतात मित्रांनो. कारण जशा प्रकारच्या प्रश्नांचे सिलेक्शन आपल्या चॅनलच्या माध्यमातून केलं जात आहेत, प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आणि महत्त्वपूर्ण असणार आहे. पेपर 1 आणि पेपर 2 साठी आणि 2013 ते 2025च्या प्रश्नपत्रिकेमध्ये जशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले आहेत, टोटली अनालायसिस करून आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रश्न या ठिकाणी एकत्रित करत आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी तुम्हाला जवळपास 250 व्हिडिओ या ठिकाणी फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आताच आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊन तुम्ही जॉईन बटनला जॉईन करून आपल्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. प्रश्न क्रमांक 1. पहिला जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो, कारण अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला TET 21 जून 2026 पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये पाहायला मिळणार आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे: सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम किंवा पदार्थवाचक नाम. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि प्रश्न आहे की प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे. तर हे बघा, ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 भाववाचक नाम दिलेलं आहे ते आपलं योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, या संदर्भात माहिती दिलेली आहे, स्पष्टीकरण दिलेलं आहे की प्रामाणिकपणा हे भाववाचक नाम म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट नॉन आहे. हे शब्द एखाद्या व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या गुण, भाव किंवा धर्म दर्शवतात, ज्याला आपण पाहू किंवा स्पर्श करू शकत नाही, फक्त अनुभव घेऊ शकतो. म्हणजे ऑप्शन जे 3 आहे, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2, दुसरा जे प्रश्न दिला आहे ते अशा प्रकारे आहे की पूल या शब्दाचे लिंग कोणते. आता हे बघा मित्रांनो, पूल या शब्दाचे लिंग कोणते, अशा प्रकारे हा सोपा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स, 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहे. तर हे बघा, ऑप्शन जे 1 असेल पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग किंवा यापैकी नाही, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहे. आणि ऑप्शन जे 1 असेल पुल्लिंग आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 3. हे बघा, तिसरा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे आहे की तुम्ही पाहू शकता, जशा प्रकारे प्रश्न दिलेला आहे की जो अभ्यास करतो तो यशस्वी होतो. एक वाक्य दिलेलं आहे आणि सूचना आहे की या वाक्यातील जो हे सर्वनाम कोणत्या प्रकाराचे सर्वनाम आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत: दर्शक सर्वनाम, नाम सादृश्य सर्वनाम, संबंधी सर्वनाम किंवा सर्वनामिक. अशा प्रकारे आपल्याला 4 पर्याय, 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि प्रश्न आहे की या वाक्यातील जो हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे. तर हे बघा, ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 संबंधी सर्वनाम दिलेलं आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. स्पष्टीकरण दिलं आहे की संबंधी सर्वनाम वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी तो संबंध दाखवणाऱ्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम म्हणतात. उदाहरणार्थ, जो, तो, जी, ती, जे, ते, येथे जो, हे, तो या दर्शक सर्वनामाशी संबंध जोडत आहे, म्हणून हे संबंधी सर्वनाम आहे. तर पर्याय जे 3 दिलेला आहे, ऑप्शन जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. आता चौथा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिला आहे की मुले खेळली असतील. अशा प्रकारे एक वाक्य दिलेलं आहे आणि सूचना आहे की या वाक्याचा काळ ओळखा. अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो, कारण अशाच प्रकारचे प्रश्न 2013 ते 2025च्या परीक्षेमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये विचारले गेलेले प्रश्न आहे. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे: अपूर्ण भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ, रीती भविष्यकाळ किंवा साधा भविष्यकाळ. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहे. आणि वाक्य आहे की मुले खेळली असतील. कोणता काळ आहे. तर हे बघा, पूर्ण भविष्यकाळ आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. मित्रांनो, या संदर्भात माहिती अशा प्रकारे दिलेली आहे की पूर्ण भविष्यकाळ म्हणजे फ्युचर परफेक्ट टेन्स, जेव्हा एखादी क्रिया
भविष्यकाळात पूर्ण झाली असेल असा बोध होतो तेव्हा त्याला पूर्ण भविष्यकाळ म्हणतात. या वाक्यात खेळली हे भूतकाळी धातू साधित असून त्यानंतर असेल किंवा असतील हे भविष्यकाळी सहाय्यक क्रियापद आले आहे. ही रचना पूर्ण भविष्यकाळाची ओळख आहे. उदाहरणार्थ मी अभ्यास केला असेल, या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे की मी अभ्यास केला असेल किंवा मुले खेळली असतील. अशा प्रकारे दोन उदाहरण सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे पूर्ण भविष्यकाळ फ्युचर परफेक्ट टेन्स आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 दिलेलं आहे ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुन्हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी आपण ऍड केलेला आहे. प्रश्न तुम्ही पाहून घ्या. प्रश्न जशा प्रकारे दिलेला आहे की पण, परंतु, परी हे कोणत्या प्रकाराची उभयान्वी अव्यय आहेत. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, 4 पर्याय दिलेले आहे. समुच्चय बोधक अव्यय, विकल्प बोधक अव्यय, परिणाम बोधक अव्यय किंवा न्यूनत्व बोधक अव्यय. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि सोपा प्रश्न आहे मित्रांनो, पण, परंतु, परी हे कोणत्या प्रकाराची उभयान्वी अव्यय आहेत. तर न्यूनत्व बोधक उभयान्वी अव्यय आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 4 दिलेला आहे, पर्याय जे 4 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, प्रत्येक प्रश्न जे असणार आहे ते महत्त्वपूर्ण प्रश्न आणि सुपरफास्टपणे आपण प्रश्न पाहत आहोत. मित्रांनो, आपले लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर म्हणजे जास्त वेळ आपण घेत नाही, कारण या ठिकाणी मॅक्झिमम शिक्षक जे आहे ते व्हिडिओ पाहत आहात आणि अभ्यास करत आहेत. तर जास्त वेळ आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये घेत नाही मित्रांनो, जास्तीत जास्त 20 किंवा 25 मिनिटं, कारण सुपरफास्टपणे आपण हे प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी करत आहोत. प्रश्न आहे की पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी कोणती. सोपा प्रश्न आहे मित्रांनो आणि PYQ आहे. आता हे बघा, आजी आजोबा, कोवडे लहान, शिखर माथा किंवा नवे जुने. तर हे बघा, नवे आणि जुने हे विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे पर्याय जे 4 असेल, ऑप्शन जे 4 राहणार आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 4 असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 7, 7वा प्रश्न आहे की घोडे बांधण्याची किल्ल्यावरील जागा. ओके, प्रश्न समजून घ्या. प्रश्न काय विचारलेला आहे की घोडे बांधण्याची किल्ल्यावरील जागा म्हणजे काय. तर हे बघा, पिलखाना, पागा, गोठा किंवा आरामगृह. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि प्रश्न आहे की घोडे बांधण्याची किल्ल्यावरील जागा म्हणजे काय. तर ऑप्शन जे 2 दिलेला आहे, पागा, आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. पर्याय जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, काही स्पष्टीकरण या प्रश्न संदर्भात आपण या ठिकाणी ॲड केलेलं आहे. तुम्ही पाहू शकतात की घोडे बांधण्याची किल्ल्यावरील जागा म्हणजे पागा होयो. पागा हे गाडावर घोडे, तबेले आणि लष्करी जवानांची राहण्याची व्यवस्था असलेली जागा असते, ज्याला थट्टी असेही म्हणतात. म्हणजे ऑप्शन जे 2 पागा दिलेला आहे ते आपलं बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की गीताई या ग्रंथाचे लेखक कोण. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, संत ज्ञानेश्वर, विनोबा भावे, लोकमान्य टिळक किंवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स, 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहे. आणि प्रश्न आहे की गीताई या ग्रंथाचे लेखक कोण. तर विनोबा भावे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. म्हणजे पर्याय जे 2 दिलेला आहे, ऑप्शन जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, 9वा प्रश्न बघा. 9वा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी मान्यवर लेखकांना पाहुणे म्हणून बोलविण्यासाठी लिहिलेले पत्र हे कोणत्या प्रकारचे पत्र असेल. अशा प्रकारे हा सोपा प्रश्न आहे. PYQ आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे, अभिनंदन पत्र, सूचना पत्र, तक्रार पत्र किंवा निमंत्रण पत्र. तर हे बघा, शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी मान्यवर लेखकांना पाहुणे म्हणून बोलविण्यासाठी लिहिलेले पत्र म्हणजे निमंत्रण पत्र. ऑप्शन जे 4 असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपलं बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 4 असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे, सर की कमळ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता. अशा प्रकारे हा प्रश्न आहे आणि महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. आता हे बघा, 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर कमळ म्हणजे काय. कमळ म्हणजे अंबुज. कमळ म्हणजे काय. तर कमळ म्हणजे नीरज. कमळ म्हणजे काय. तर कमळ म्हणजे पंकज. परंतु अग्रज या ठिकाणी समानार्थी नसलेला शब्द असणार आहे. म्हणजे पर्याय जे 2 दिलेला आहे, ऑप्शन जे 2 दिलेला आहे ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये
आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026साठी तुम्हाला जवळपास 250 व्हिडिओ या ठिकाणी फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आताच जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात. हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी सोबतच समाजशास्त्र व परिसर अभ्यास म्हणजे 5 विषयाचे व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आताच जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11वा जे प्रश्न आहे मित्रांनो ते अशा प्रकारे दिलेला आहे की पळसाला पाने तीनच या म्हणीला अर्थदृष्ट्या समांतर असलेली म्हण कोणती, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 ऑप्शन्स 4 पर्याय दिलेले आहे. घरोघरी मातीच्या चुली, ऑप्शन 2 बडी तो कान पिढी, ऑप्शन 3 पाचामुखी परमेश्वर किंवा ऑप्शन 4 चोरांच्या मनात चांदणे. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर हे बघा, पळसाला पाने तीनच या म्हणीला अर्थदृष्ट्या समांतर असलेली म्हण म्हणजे घरोघरी मातीच्या चुली. ऑप्शन जे एक असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 12वा प्रश्न स्क्रीनवर दिलेला आहे की प्रथम पुरुषी एकवचनी भाषेचा वापर कोणत्या निबंध प्रकारात करणे आवश्यक असते किंवा आवश्यक आहे, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न सुद्धा महत्त्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आत्मवृत्तात्मक, ऑप्शन 2 वैचारिक, ऑप्शन 3 कल्पनारम्य किंवा ऑप्शन 4 वर्णात्मक निबंध. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि प्रश्न आहे की प्रथम पुरुषी एकवचनी भाषेचा वापर कोणत्या निबंध प्रकारात करणे आवश्यक आहे. तर ऑप्शन जे 1 असेल आत्मवृत्तात्मक निबंध आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 13 सोपा प्रश्न आहे मित्रांनो, खूप सोपा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की अव्ययीभाव समासातील शब्द कोणता. आता हे बघा मित्रांनो, हाच प्रश्न जर आपल्याला हिंदीमध्ये विचारला गेला तर कशा प्रकारे विचारला जाएल कि अव्ययीभाव समास का उदाहरण कौन सा है. इस प्रकार का प्रश्न हमको हिंदी में पूछा जाएगा. मतलब इस क्वेश्चन को अगर आप हिंदी में भी देखेंगे या मराठी में भी देखेंगे दोस्तों तो ये क्वेश्चन क्या है आपके लिए सेम होने वाला है, क्योंकि जहां पर उपसर्ग लगकर जब शब्द बनता है तो वहां पर हमारा अव्ययीभाव समास होता है गैर हजर. आता गैर या ठिकाणी उपसर्ग लागलेला आहे, हजर हे मूळ शब्द आहे. तर ऑप्शन जे 1 आहे, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. दररोज, प्रतिदिन, गैरहजर अशा प्रकारचे जे म्हणजे उपसर्ग लावून जे शब्द तैयार होतात ते म्हणजे अव्ययीभाव समास. हिंदी में भी हम उनको अव्ययीभाव समास कहते हैं और शब्द भी सेम होते हैं. गैरहजर होता है, दररोज होता है, बिल्कुल सेम शब्द होते हैं. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 14वा प्रश्न स्क्रीनवर दिलेला आहे की लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता. हा प्रश्न जर आपण हिंदीमध्ये ट्रान्सलेट केला तर प्रश्न कशा प्रकारे तैयार होतो कि वर्तनी के हिसाब से सही शब्द का चयन कीजिए. लेखन नियमानुसार मतलब वर्तनी के हिसाब से आपल्याला 4 ऑप्शन से दिलेले आहे. पुत्तकरण कोणत्या प्रकारे बरोबर लिहिलेला आहे, मतलब वर्तनी के हिसाब से सही कहां पर लिखा गया है. कारण हिंदी आणि मराठी मिळून आपण 50 मार्काचा टार्गेट जवळपास 60 पैकी या ठिकाणी ठेवलेला आहे मित्रांनो. तर हे बघा, वर्तनी के हिसाब से सही शब्द कौन सा होगा. लेखन नियमानुसार अचूक शब्द म्हणजे पुत्तकरण. पर्याय जे 1 दिलेला आहे, ऑप्शन जे 1 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 15. आता 15वा जे प्रश्न आहे प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की भास्कर या शब्दातील योग्य व अचूक लघुक्रम ओळखा. हिंदीमध्ये सुद्धा तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न दिला जातो. तर हे बघा, भा म्हणजे 2 मात्रा या ठिकाणी आली तर यासाठी आपण डॅश हा शब्द वापरणार आहोत. हिंदी में भी 2 मात्रा के लिए इसी प्रकार से आप शब्दों का चयन करेंगे. आता स आणि क हा एकच शब्द झाला आणि र म्हणजे एकच मात्रा झाली तर भास्कर. आता भास्कर साठी आपण नंतर म्हणजे यू म्हणजे आपली सिंगल मात्रा. ओके, म्हणजे एक मात्रा म्हणजे ऑप्शन जे 1 असेल भास्करसाठी पर्याय जे 1 दिलेला आहे, ऑप्शन जे 1 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे 1 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी आपले जे नोट्स आहे मित्रांनो ते अवेलेबल आहे. यामध्ये तुम्ही मराठी, हिंदी आणि बालमानसशास्त्र एक कॉम्बो पॅक आपण रेडी केलेला आहे, तयार केलेला आहे मित्रांनो. PDF च्या स्वरूपात तुम्हाला हे नोट्स मिळणार आहे मित्रांनो. आणि 90 पैकी कमीत कमी तुम्हाला 70 मार्क या
ठिकाणी मिळाले पाहिजे, अशा प्रकारे आपला एक टार्गेट आहे. पेपर 1 आणि पेपर 2 साठी हे नोट्स आहे मित्रांनो. म्हणजे जास्त पेजेस नाही, तुम्ही झेरॉक्स करून आरामात अभ्यास करू शकतात. 94 पेजेस आपले हिंदी आहे, 84 पेजेस मराठी आणि 84 पेजेस बालमानसशास्त्र आहे मित्रांनो. आणि विशेष म्हणजे 2026च्या TET परीक्षेसाठी आपण हे नोट्स अपडेट केलेले आहे मित्रांनो. 2025च्या परीक्षेमध्ये जे नोट्स आपण वापरले होते त्यामध्ये आणखी काही ॲड करून आपण हे नोट्स या ठिकाणी तयार केलेले आहे. आणि 2-2 प्रश्नपत्रिका म्हणजे 2025च्या परीक्षेची 2-2 प्रश्नपत्रिका सुद्धा आपण या ठिकाणी ॲड केलेली आहे. टोटल साहित्यकार, रचनाकार, कवी, लेखक यांच्या संदर्भात सुद्धा माहिती तुम्हाला या नोट्समध्ये दिलेली आहे. आणि बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र म्हणजे 2013 ते 2025च्या परीक्षेमध्ये जे जे टॉपिक विचारले गेलेले आहे ते पूर्ण टॉपिक आपण या नोट्समध्ये कव्हर केलेला आहे मित्रांनो. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकता. सिम्पली हाय करा, तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा, म्हणजे लगेच आपल्याला हे PDF नोट्स मिळणार आहे मित्रांनो. आणि परीक्षेसाठी तुमच्यासाठी आणि महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा जून 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट हे नोट्स असणार आहे मित्रांनो. कारण आपण 70 पैकी 90 मार्काचा टार्गेट या ठिकाणी ठेवलेला आहे. तर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात मित्रांनो. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया पुढचा प्रश्न, म्हणजे प्रश्न क्रमांक 16वा प्रश्न सोपा प्रश्न आहे. प्रश्न काय दिलेला आहे, प्रश्न बघा. प्रश्न दिला आहे की हरिहर या शब्दात वापरलेले चिन्ह कोणते. सोपा प्रश्न आहे. 4 ऑप्शन्स आहे. प्रश्न चिन्ह आहे, उद्गारवाचक चिन्ह, संयोग चिन्ह किंवा अवतरण चिन्ह. तर हे बघा, हरिहर या शब्दात जे वापरलेले चिन्ह आहे ते संयोग चिन्ह आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 दिलेला आहे, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 17वा प्रश्न म्हणजे तुम्ही हा शब्द या ठिकाणी अंडरलाईन केलेला आहे. ओके, तुम्ही स्वतःला काय समजता, प्रश्नचिन्ह. यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता. आता या ठिकाणी सर्वनाम कोणता, तर तुम्ही. आता तुम्ही या सर्वनामाचा प्रकार कोणता, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. पुरुषवाचक सर्वनाम किंवा आत्मवाचक सर्वनाम, दर्शकवाचक किंवा पुरुषवाचक सर्वनाम, प्रश्नार्थक व आत्मवाचक सर्वनाम किंवा संबंधी व सामान्य सर्वनाम. अशा प्रकारे 4 पर्याय, 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि तुम्ही म्हणजे पुरुषवाचक व आत्मवाचक सर्वनाम म्हणजे पर्याय जे 1 असेल, ऑप्शन जे 1 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे 1 असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18वा प्रश्न आहे की मराठीतील आद्य गद्य ग्रंथ कोणता. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न आहे की मराठीतील आद्य गद्य ग्रंथ कोणता. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. विवेक सिंधू, लीला चरित्र म्हणजे लीळा चरित्र, ज्ञानेश्वरी किंवा यापैकी नाही. तर हे बघा, आन्सर की मध्ये जे उत्तर दिलेलं आहे ते विवेक सिंधू दिलेला आहे. परंतु या संदर्भात, या प्रश्न संदर्भात जर आपण रिसर्च केला, अभ्यास केला, तर काही अशा प्रकारे माहिती दिलेली आहे की विवेक सिंधू कवी मुकुंदराज हा पहिला काव्यग्रंथ आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे पद्यग्रंथ मानला जातो. तर लीळा चरित्र हा पहिला गद्य चरित्र मानला जातो. प्रश्न विचारला होता की गद्य ग्रंथ कोणता, तर उत्तर ऑप्शन 2 असला पाहिजे होता, लीळा चरित्र. परंतु आन्सर कीमध्ये पर्याय 1 दिलेला आहे. आणि या संदर्भात जर आपण माहिती सर्च केली, रिसर्च केला, तर अशा प्रकारे म्हणजे माहिती आपल्याला मिळते की विवेक सिंधू हा पहिला पद्य ग्रंथ मानला जातो आणि लीळा चरित्र हा पहिला गद्य ग्रंथ मानला जातो मित्रांनो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19. काही प्रश्नांचे उत्तर नसतात, आपल्याला स्वतःला ऑब्झर्वेशन करून, सर्च करून, काहीतरी करून प्रश्नाचं उत्तर काढावं लागतं मित्रांनो, कारण काही प्रश्न संदिग्ध असतात. प्रश्न काय आहे, प्रश्न दिलेला आहे की धूम ठोकणे या वाक्प्रचाराचे योग्य अर्थ कोणता. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे. वेगाने धावणे, खूप मार देणे, कपडे धुणे किंवा धोधो वाहने. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. तर हे बघा, धूम ठोकणे म्हणजे वेगाने धावणे, पर्याय जे 1 असेल, ऑप्शन जे 1 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे 1 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 20 दिलेला आहे की संत म्हणती सप्तपदे सहवासे सख्य साधूशी घडते या ओळीतील अलंकार कोणता. तर हे बघा मित्रांनो, स वर्णाची या ठिकाणी पुनरावृत्ती झालेली आहे. जब किसी वर्ण की पुनरावृत्ती होती है तो वहां पर कौन सा अलंकार होता है. हमने हिंदी में भी आपको बताया आणि तुम्हाला मराठीमध्ये पण सांगतो की त्या ठिकाणी अनुप्रास अलंकार असतो. म्हणजे पर्याय जे 2 दिलेला आहे, ऑप्शन जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. अशा प्रकारे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा
महाटेट 21 जून 2026 साठी पेपर 1 आणि पेपर 2 साठी पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि महत्त्वपूर्ण प्रश्न आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहिले आहोत मित्रांनो. कारण आमच्या चॅनलमध्ये जे प्रश्न अपलोड केले जातात ते प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने मोस्ट इम्पॉर्टंट असतात मित्रांनो. कारण आमच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा स्वतःसाठी जे प्रश्न जे नोट्स आम्ही वापरत असतो मित्रांनो, तेच प्रश्न आणि तेच नोट्स तुमच्यासाठी या ठिकाणी आणली जात आहे मित्रांनो. तर हे बघा, तुमच्यासाठी एक विशेष ऑफर पुन्हा आपण या ठिकाणी सुरू केलेला आहे. महाटेट 2026 प्रश्नसंच म्हणजे प्रीमियम प्रश्नसंच आहे मित्रांनो. क्वेश्चन सेट अवेलेबल आहे पेपर 1 साठी आणि पेपर 2 साठी. तुम्ही पाहू शकतात की पेपर 1 साठी आपल्याकडे 4 क्वेश्चन पेपर म्हणजे 40 प्रश्नपत्रिका, प्रत्येक विषयासाठी 10-10 प्रश्नपत्रिका आपण तयार केलेली आहे. त्यामध्ये मराठी प्रश्नसंच विथ आन्सर की, हिंदी प्रश्नसंच विथ आन्सर की, CDP म्हणजे बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र ज्याला आपण इंग्लिशमध्ये चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजी म्हणतो, आणि EVS म्हणजे परिसर अभ्यास. हे 40 प्रश्नपत्रिका फक्त तुम्हाला 399 मध्ये या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो. आणि टोटली क्वेश्चन आपण या ठिकाणी म्हणजे खूप ऑब्झर्व करून क्वेश्चन या प्रश्नपत्रिकेमध्ये ॲड केलेले आहेत. म्हणजे जवळपास तुम्हाला काही प्रश्न परीक्षेमध्ये जसेच्या तसे पाहायला मिळणार आहे. आणि पेपर 2 साठी हिंदी, मराठी, CDP आणि SST म्हणजे समाजशास्त्र 60 मार्कासाठी असतो. आणि 60 मार्कासाठी आपण प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये 60 प्रश्न ॲड केलेले आहे समाजशास्त्र विषयाची. याचे सुद्धा प्राइस आपण 399 रुपये या ठिकाणी ठेवलेले आहे मित्रांनो. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकता. सिम्पली व्हॉट्सअपमध्ये हाय करा, तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा म्हणजे लगेच आपल्याला हे प्रश्नसंच मिळणार आहे मित्रांनो. आणि जर तुम्हाला फक्त हिंदी किंवा मराठी किंवा कोणत्याही विषयासाठी प्रश्नसंच पाहिजे तर 100 रुपयामध्ये तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका दिली जाईल मित्रांनो विथ आन्सर की. कोणत्याही एक किंवा 2 विषयासाठी तुम्ही सुद्धा हे परचेस करू शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.